ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा स्वरभास्कर पुरस्कार नाकारलाय। हा पुरस्कार त्यांना वर्षभरापूर्वीच जाहीर झाला होता। मात्र पुरस्कार वितरण कार्यक्रमाबाबत प्रभा अत्रे यांनी महापालिकेसमोर काही अटी घातल्या होत्या। त्यामध्ये हा पुरस्कार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू तसंच निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यापैकी एकाच्या हस्ते प्रदान करण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा होती। त्याचप्रमाणे कार्यक्रम प्रसंगी त्यांच्या संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं आणि त्यासाठी महापालिकेनं 75,000 रुपये द्यावेत असंही त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं होतं। प्रभा अत्रे यांच्या अपेक्षा पूर्ण करणं अवघड असल्याच्या कारणानं पुरस्कार वितरण सोहळा रखडला होता। याविषयीची माहिती महापौरांनी माध्यमांनाही दिली होती। या पार्श्वभूमीवर प्रभा अत्रे व्यथित झाल्या असून त्यांनी आता हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं महापालिकेला कळवलंय। तर प्रभा अत्रेंनी हा पुरस्कार स्वीकारावा अशी महापालिकेनं पुन्हा एकदा विनंती केली आहे। त्यांनी असं सांगितलं की या माध्यमातून माझी बदनामी झाली। मी असं म्हटलं नव्हतं की यांच्या हस्ते, परंतु त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं की एका मोठ्या व्यक्तींच्या उपस्थितीत व्हावा, त्यांच्या हस्ते व्हावा असं त्यांनी आत्ताच्या पत्रामध्ये लिहिलं आहे। परंतु आमच्याकडे जी माहिती उपलब्ध होती, जे मेल होते, त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केले होते की या व्यक्तींच्या हस्ते आम्ही करू। आमच्या PROने त्यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांच्या PNशी पण बोलल्यानंतर त्यांनी तशाच प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या होत्या। तर याच्यामध्ये त्यामुळे त्याला दिरंगाई होत गेली। नंतर त्या व्यक्तींचा वेळ न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी तो कार्यक्रम झालेला नाही आहे। तर अशा प्रकारे त्या कार्यक्रमाला विलंब झाला। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, काय नेमकं घडलेलं आहे? प्रभा अत्रे यांच्या अटी मान्य न झाल्यानं त्यांनी हा पुरस्कार नाकारल्याचं समजतंय। हिमाली, सुरुवातीला थोडी पार्श्वभूमी सांगतो। हा जो पुरस्कार आहे तो पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे महापालिकेतर्फे देण्यात यावा असा प्रस्ताव तत्कालीन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मांडला होता आणि त्यानुसार मग या पुरस्काराला सुरुवात झाली। आणि हा जो पुरस्कार आहे तो वर्षभरापूर्वी प्रभा अत्रे यांना महापालिकेतर्फे घोषित करण्यात आला। काही दिवसांपूर्वी याच आबा बागुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता की या वर्षीचा पुरस्कार घोषित होऊन जाहीर होऊ नये, तो का दिला जात नाही, तो का रखडलाय? तर महापालिका त्या पुरस्काराचा कार्यक्रम घेऊ शकत नसेल तर मी स्वतः तो कार्यक्रम घेईल। आणि यावरती ज्यावेळेस पत्रकारांनी महापालिकेकडे विचारणा केली, या संदर्भात महापौरांना विचारलं, त्यावेळी महापौरांनी ही माहिती दिली होती की प्रभा अत्रे यांनी काही अटी घातल्या होत्या आणि त्या अटींची पूर्तता महापालिकेला करणं शक्य नाही आणि म्हणून हा पुरस्कार रखडला। आणि आज अखेर पुन्हा म्हणजे स्वाभाविकपणे या अटीची माहिती दिल्यामुळे या संदर्भातल्या बातम्या वृत्तपत्रातून आणि माध्यमातून आल्या आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रभा अत्रे व्यथित झाल्या असं साधारणपणे चित्र आहे। आणि म्हणून यातून आपली एक प्रकारे बदनामी झाली आणि म्हणून आपण हा पुरस्कार स्वीकारत नाही असं आता प्रभा अत्रे यांनी स्पष्ट केलंय। नक्की, खूप खूप धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।